Good morning, friends. Today we discuss on 12th standard biology topic. First, reproduction in lower and higher plant. बघा आता रिप्रोडक्शन इन लोअर आणि हायर प्लांट मध्ये आपल्याला रिप्रोडक्शन म्हणजे काय ते आपण बघू. तर बघा रिप्रोडक्शन म्हणजे काय, द प्रोडक्शन ऑफ यंग वन लाईक पॅरेंट्स, म्हणजेच पॅरेंट्स सारखे जे न्यू प्रोजेनी तयार होणार आहे त्यालाच काय म्हणणार आहे आपण, त्या प्रोसेसला जे न्यू प्रोजेनी तयार होतात त्या प्रोसेसला आपल्याला काय म्हणायचं तर रिप्रोडक्शन असं म्हणायचं आहे. त्यानंतर बघा इट हेल्प्स टू मेंटेन द कंटिन्युटी ऑफ लाईफ, म्हणजे काय की लाईफची कंटिन्युटी मेंटेन करण्याचं काम हे रिप्रोडक्शन मध्ये होणार आहे. त्यानंतर बघा ईच ऑर्गॅनिझम हॅव इट्स ओन मेथड ऑफ रिप्रोडक्शन. ईच ऑर्गॅनिझम हॅव इट्स ओन मेथड ऑफ रिप्रोडक्शन. यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल आता प्रत्येक ऑर्गॅनिझमची ही रिप्रोडक्शनची मेथड ही वेगळी असणार आहे. आता ह्या काय ऑल दीज मेथड्स जनरली फॉल इनटू टू ग्रुप्स. त्यामध्ये बघा पहिला ग्रुप जो आहे तो असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे आणि दुसरा जो आहे तो सेक्शुअल रिप्रोडक्शन हा आहे. आता आपल्याला असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय याचा अभ्यास करायचा आहे. तर बघा असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय की असेक्शुअल रिप्रोडक्शन डज नॉट इन्व्हॉल्व फ्युजन ऑफ टू सेक्स सेल, म्हणजे यामध्ये सेक्स सेलचं फ्युजन होत नाही. त्यानंतर बघा दुसरं कॅरेक्टर काय, इट इज जेनेटिकली आयडेंटिकल प्रोजेनी फ्रॉम ए सिंगल ऑर्गॅनिझम अँड इनहेरिट द जीन्स ऑफ पॅरेंट. म्हणजे काय की जेनेटिकल आयडेंटिकल प्रोजेनी फॉर्म होणार आहे कशापासून, एका सिंगल ऑर्गॅनिझम पासून, आणि त्यामुळे काय होणार आहे की जे जेनेटिक पॅरेंटचे आहेत तेच ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला सीन होणार आहेत किंवा दिसणार आहेत. त्यानंतर बघा नेक्स्ट कॅरेक्टर, सच ऑर्गॅनिझम मॉर्फोलॉजिकली अँड जेनेटिकली सेम सो इट इज कॉल्ड क्लोन. म्हणजे असे ऑर्गॅनिझम जे मॉर्फोलॉजिकली अँड जेनेटिकली पॅरेंट्स सारखे असणार आहेत त्याला काय म्हणायचं आहे, क्लोन म्हणायचं. त्यानंतर बघा नेक्स्ट पुढचं कॅरेक्टर काय, ईच ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस असेक्शुअली बाय डिफरंट मेथड. बघा वेगवेगळ्या 6 मेथड्स आपल्याला इथं दिलेले आहेत. त्यामध्ये बघा फ्रॅगमेंटेशन, बडिंग आणि स्पोर फॉर्मेशन, ज्या ह्या 3 मेथड आहेत ह्या फक्त आपल्याला स्टडीसाठी असणार आहेत. यामध्ये बघा फ्रॅगमेंटेशन. आता फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा समजून घेऊया. फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय, तर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम can break into fragments due to one or more reason. as a best example Spirogyra. तर बघा त्या डायग्राम मध्ये आपण बघितलं तर पहिले जे नाव आहे ते न्यूक्लियस, म्हणजे कशाचा न्यूक्लियस आहे तर स्पायरोगायराचा. सेप्टम म्हणजे त्याला काय आपण इन जनरल आपल्याला समजण्यासाठी सेल वॉल, आणि जे मध्ये स्पायरल स्ट्रक्चर दिसतंय हा काय तर स्पायरल क्लोरोप्लास्ट. बघा काही रिझन मुळे काय झालंय की ह्या सेल वॉल मध्ये किंवा ह्या स्पायरोगायराचे काय झाले तर 2 नवीन म्हणजे 2 तुकडे झालेत. आता बघा हे 2 तुकडे झाल्यानंतर काय होणार आहे तर हे 2 न्यू यंग वन्स फॉर्म होणार आहेत. दिस फ्रॅगमेंट्स ग्रो इनटू न्यू इंडिव्हिज्युअल. म्हणजेच काय की हे 2 फ्रॅगमेंट काय होणार आहे तर न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्म करणार आहेत. दुसरी मेथड आहे ती बडिंग. आता बघा बडिंग मध्ये काय, इट इज मोस्ट इन युनिसेल्युलर ईस्ट, म्हणजे काय रिलेटेड टू फंगस. ही मेथड आपल्याला जास्त अभ्यासाला किंवा त्यामध्ये सीन होते. म्हणजे काय द मोस्ट कॉमन मेथड ऑफ असेक्शुअल इन युनिसेल्युलर ईस्ट, म्हणजे युनिसेल्युलर ईस्ट मध्ये बडिंग ही मेथड आपल्याला रिप्रोडक्शनची दिसणार आहे. त्यामध्ये बघा बडिंग म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घ्या. इट टेक्स प्लेस ड्युरिंग फेवरेबल कंडिशन्स बाय प्रोड्युसिंग वन ऑर मोर आउटग्रोथ. म्हणजे काय की फेवरेबल कंडिशन ज्या वेळेस होणार आहे त्यावेळेस जे पॅरेंट सेल आहे त्यापासून एक किंवा त्यापेक्षा जास्त आउटग्रोथ या फॉर्म होणार आहे. आता बघा पुढचं काय सांगितले कॅरेक्टर, दीज बर्ड्स आर सेपरेट अँड फॉर्म ए सिंगल न्यू इंडिव्हिज्युअल. म्हणजे ज्या काही बर्ड्स ह्या फॉर्म होणार आहेत त्यापासून सिंगल न्यू इंडिव्हिज्युअल हा फॉर्म होणार आहे. आता बघा इथं फिगर दिली आहे. हे जी सेल आहे ही आहे ती पॅरेंटल सेल आहे, त्यामध्ये न्यूक्लियस आहे, व्हॅक्युअल आहे. हे काय झाली
फेवरेबल कंडिशन नंतर काय झाले की इथं बघा डॉटर न्यूक्लियसचं डिव्हिजन झाले आणि बर्ड लाईक स्ट्रक्चर पण डेव्हलप झाले. त्यानंतर तिसऱ्या स्टेजमध्ये बघा पॅरेंटल न्यूक्लियस आणि डॉटर न्यूक्लियस हे काय झालेत एकमेकांपासून वेगळे झालेत आणि बर्ड्स पण फुल मॅच्युअर होऊन तिथं व्हॅक्युअल आणि न्यूक्लियस डेव्हलप झालाय. आणि फोर्थ स्टेजमध्ये तुम्हाला समजेल की डॉटर ईस्ट ही पॅरेंट ईस्ट पासून सेपरेट झाली आहे. ही टोटल प्रोसेस जी आहे ह्याला काय म्हटलंय बडिंग असं म्हटलंय. त्यानंतर स्पोर फॉर्मेशन. स्पोर फॉर्मेशन म्हणजे काय तर स्पोर तयार होणे. आता बघा इन स्पोर फॉर्मेशन क्लायमॅडोमोनास असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स बाय फ्लॅजिलेटेड मोटाईल झूस्पोर. म्हणजे काय क्लायमॅडोमोनास मध्ये स्पोर फॉर्मेशन होते, त्यामुळे क्लायमॅडोमोनास हे बेस्ट एक्झाम्पल असणार आहे कशाचं तर स्पोर फॉर्मेशनचं. ह्यामध्ये काय होतं बघा की रिप्रोडक्शन ऑकर्स बाय फ्लॅजिलेटेड मोटाईल झूस्पोर. म्हणजे जे काही मोटाईल झूस्पोर आहेत हे तयार होऊन इथं स्पोर फॉर्मेशन होणार आहे आणि क्लायमॅडोमोनासचं रिप्रोडक्शन हे होणार आहे. आता यामध्ये तुम्ही बघितलं असेल तर बघा इथे एक फिगर दाखवली. ही जी आहे हे काय पॅरेंटल सेल म्हणजे झूस्पोरेंजियम. आता याला झूस्पोरेंजियम का म्हटले हे लक्षात घ्या, कारण ह्यामध्ये मेनी स्पोर प्रेझेंट आहेत म्हणून ह्याला काय म्हटले तर झूस्पोरेंजियम असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय ह्याला तुम्ही काय म्हणू शकता पॅरेंट सेल पण म्हणू शकता. आता इथं बघितलं तर हे काय तर झूस्पोर आहे ज्यापासून काय होणार आहे नवीन क्लायमॅडोमोनासची स्पेसीज तयार होणार आहे. त्यानंतर बघा हे आपल्याला इन डिटेलमध्ये नाहीत फक्त समजून घ्या काय बायनरी फिशन. बायनरी फिशन म्हणजे काय की ही जी सेल आहे त्याचं काय होणार आहे की दोन समान भागात विभाजन होणार आहे. आता हा जर तुम्ही बघितलं ह्या पहिल्या सेलमध्ये काय दिसतंय सिंगल सेल आहे DNA मटेरियल आहे. तर बघा सेकंड स्टेजमध्ये ते हळूहळू सेपरेट होईल. थर्ड स्टेजमध्ये त्यामध्ये सेल फॉर्म व्हायला लागले आणि फोर्थ स्टेजमध्ये ह्या दोन्ही सेल सेम म्हणजे सेम साइज मध्ये डिवाइड झालेत. आता बायनरी फिशन मध्ये काय बॉडी सेपरेशन इंटू टू न्यू बॉडी म्हणजे दोन न्यू बॉडी मध्ये त्याचं सेपरेशन होणार आहे. आणि यामध्ये बघा सेपरेशन होत असताना जेनेटिक मटेरियल असू द्या DNA असू द्या त्यानंतर काय होणार आहे हे डिवाइड होणार आहे टू पार्ट्स मध्ये. म्हणून काय होणार आहे ह्यामध्ये DNA ची कॉपी म्हणजे काय एकापेक्षा जास्त कॉपीच्या DNA तयार होणार आहे. तसंच कोनिडिया फॉर्मेशन. कोनिडिया फॉर्मेशन मध्ये काय तर हायपीच्या वर कोनिडिया 4 डेव्हलप होऊन कोनिडिया तयार होणार आहे. कोनिडिया म्हणजेच काय तर ही एक प्रकारचे स्पोर आहेत ज्यापासून न्यू स्पेसीज तयार होणार आहे. आता बघा असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्येच दुसरा जो आहे तो व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे बघा त्या पूर्ण शब्दातच आहे. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे काय की एखादा प्लांट बॉडी पार्ट पासून न्यू प्लांट तयार होणे त्याला काय म्हणायचं आहे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आता बघा यामध्ये पहिले कॅरेक्टर काय सांगितले प्लांट रिप्रोड्यूस असेक्शुअली थ्रू देअर व्हेजिटेटिव्ह पार्ट. आता व्हेजिटेटिव्ह पार्ट ज्यावेळेस आपण म्हणणार आहे त्यावेळेस काय असणार आहे की लीव्ज असतील रूट असेल किंवा स्टेम्स असतील ह्या सर्व गोष्टींचा व्हेजिटेटिव्ह पार्ट मध्ये विचार करणार आहे. त्यानंतर बघा हेन्स द न्यू प्लांट फॉर्म्ड आर जेनेटिकली आयडेंटिकल टू देअर पॅरेंट्स. म्हणजे जे व्हेजिटेटिव्ह फॉर्म पार्ट पासून प्लांट तयार होणार आहेत किंवा न्यू प्रोजेनी फॉर्म होणार आहेत ते जेनेटिकल आयडेंटिकल असणार आहेत कशाच्या रिलेटेड टू देअर प्लांट. आता बघा नेक्स्ट काय सांगितले इन ॲग्रिकल्चर अँड हॉर्टिकल्चर एक्सप्लॉइट व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इन ऑर्डर टू मल्टिप्लाय द फ्रेश स्टॉक ऑफ प्लांट्स. म्हणजेच काय ॲग्रिकल्चर असू द्या किंवा हॉर्टिकल्चरमध्ये आता बघा मोठ्या प्रमाणात रिसर्च चालू आहे त्यामध्ये काय तर फ्रेश स्टॉकसाठी व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन ह्या मेथडचा वापर करून फ्रेश स्टॉक मिळवला जातो. त्यानंतर नेक्स्ट काय आर्टिफिशियल मेथड्स आर युज्ड टू प्रोपोगेट डिझायर्ड व्हरायटीज अकॉर्डिंग टू ह्युमन रिक्वायरमेंट्स. म्हणजे काय आर्टिफिशियल मेथड्स मध्ये प्रोपोगेशनच्या काय की व्हरायटीज आपल्याला ह्युमन रिक्वायरमेंटनुसार डेव्हलप होत आहेत. ते कशामध्ये होते तर कशामुळे होतं तर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मध्ये. आता बघा यामध्ये व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मध्ये डिफरंट मेथड्स आहेत. त्यामध्ये बघा पहिली तर तुम्ही बघितली तर कटिंग आहे दुसरी ग्राफ्टिंग तिसरं टिश्यू कल्चर. आता ह्या मेथड आपल्याला 1 बाय
1 बघायचे आहेत. त्यामध्ये पहिली आहे ती कटिंग. तुम्ही आता कटिंग जर विचारात घेतलं तर बघा, कटिंग म्हणजे काय तर तुकडे करणे. इथं तुम्हाला दिसेल असेल काय की ब्लेडच्या साहाय्यानं एक स्टेम पार्ट काय केलाय, कट केलाय. आता आपण इन डिटेल बघू. द स्मॉल पीस ऑफ एनी व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ ए प्लांट हॅव्हिंग ए 1 or more बर्ड्स इज युज्ड फॉर प्रोपोगेशन. म्हणजेच काय म्हटले बघा की स्मॉल पीस ऑफ एनी व्हेजिटेटिव्ह पार्ट. आता या डायग्राम मध्ये जर तुम्ही बघितलं इथं काय दिसतंय, एक स्टेम आहे की जी व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन साठी काय केले, कलेक्ट केले, ब्लेडच्या साहाय्यानं कट केले. बघा इथं काय तर हे 2 बर्ड्स म्हणजे हे तुम्ही एखाद्या दुसऱ्या पॉट मध्ये लावलं तर हे काय होणार आहे, डेव्हलप होणार आहे. त्यामध्ये बघा परत कटिंग मध्ये 3 वेगवेगळे टाईप आहेत. त्यामध्ये पहिला आहे ते स्टेम कटिंग. ह्याचं उदाहरण रोज किंवा बोगनवेलिया. लीफ कटिंग मध्ये सॅन्सवेरिया म्हणजेच नागफणी, आणि रूट कटिंग मध्ये ब्लॅकबेरी. म्हणजे प्लांट कटिंग मध्ये स्टेम, लीफ आणि रूट याचा यूज होणार आहे. नेक्स्ट आहे ते ग्राफ्टिंग. ग्राफ्टिंग म्हणजे काय तर बघा त्यामध्ये 2 वेगवेगळे प्लांट पार्ट एकत्र आणले जातात. आता बघा इथे दिले, हियर पार्ट्स ऑफ 2 प्लांट्स आर जॉइंड इन सच अ वे दॅट दे ग्रो ॲज 1 प्लांट. म्हणजेच काय की 2 वेगवेगळे प्लांट एकत्र जॉईन करून ते एक प्लांट असल्यासारखे वाढवले जातात. त्यानंतर बघा, इन धिस मेथड पार्ट ऑफ द स्टेम कंटेनिंग मोर दॅन 1 बर्ड, त्यालाच काय म्हणणार आहे, सायन. म्हणजेच काय की अशी स्टेम सिलेक्ट करायची की ज्याच्यावर एकापेक्षा जास्त बर्ड प्रेझेंट असणार आहे. त्यानंतर बघा, इज जॉइंड ऑन द रूटेड प्लांट कॉल्ड स्टॉक इज कॉल्ड ग्राफ्टिंग. मध्ये काय की जे काही रूटेड प्लांट आहे त्याला काय म्हणायचं, स्टॉक, आणि ह्या टोटल प्रोसेसला ग्राफ्टिंग असं म्हणायचं आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट कॅरेक्टर, व्हेअर ॲज ए बडिंग इज ऑल्सो कॉल्ड बर्ड ग्राफ्टिंग इन विच ओनली 1 बर्ड इज जॉइंड ऑन द स्टॉक. म्हणजे काय, ज्या वेळेस व्हेअर ॲज बडिंग इज ऑल्सो कॉल्ड बर्ड ग्राफ्टिंग म्हणजे काय, एखाद्या सिंगल बर्ड घेऊन जर आपण ग्राफ्टिंग केलं तर त्याला बर्ड ग्राफ्टिंग असं सुद्धा म्हणायचं आहे. ॲज अ बेस्ट एक्झाम्पल ॲपल, पियर आणि रोज. आता बघा इथं एक छान अशी सुंदर अशी फिगर दिली. ह्यामध्ये तुम्ही बघितलं असेल तर हे जे 2 लीव्ज दिसत आहेत इकडं राईट आणि लेफ्ट साईडला, तर हे काय तर एक प्रकारच्या 2 बर्ड्स आहेत आणि ह्याला काय म्हणायचं आहे, सायन. आणि जो रूटेड पार्ट आहे त्याला स्टॉक म्हणायचं आहे. नेक्स्ट फिगर मध्ये काय दिसते बघा, ह्या दोन्हीचं युनियन केले, कशाचं, सायन आणि स्टॉकचा. हे युनियन केल्यानंतर बघा इथं त्याला कॅरी बॅग किंवा तुम्ही आपलं शेणखत वगैरे बांधून हे तुम्ही वापरू शकता. म्हणजे हे काय झालं, ही ओव्हरऑल ग्राफ्टिंगची प्रोसेस. त्यानंतर टिश्यू कल्चर, इट इज अ मेथड बाय विच स्मॉल अमाऊंट ऑफ प्लांट टिश्यू इज युज्ड. म्हणजे बघा ह्यात काय स्मॉल प्लांट टिश्यू ह्या यूज केले जातात, ते केअरफुली ग्रो केले जातात. केअरफुली ग्रो टू गिव्ह मेनी प्लांटलेट्स, म्हणजे केअरफुली ग्रो करून काय केले जातात की यापासून मेनी प्लांटलेट्स डेव्हलप केले जातात. मायक्रो प्रोपोगेशन मेथड इज ऑल्सो युज्ड. यामध्ये मायक्रो प्रोपोगेशन ही मेथड यूज केली जाते. आता बघा इथे एक फिगर दिली आहे, काय म्हटलंय बघा, पहिल्यांदा टिश्यू सॅम्पल स्क्रॅप्ड फ्रॉम पॅरेंट प्लांट. म्हणजे जे काही पॅरेंट प्लांट आहे त्यापासून काय केलेत की टिश्यूचे सॅम्पल ब्लेडच्या साहाय्याने सेपरेट केलेत. त्यानंतर बघा दुसरा पॉईंट काय, टिश्यू सॅम्पल प्लेस्ड इन अगर ग्रोथ मीडियम कंटेनिंग न्यूट्रिएंट्स अँड ऑक्सिन्स. म्हणजे ह्या प्लेटलेटमध्ये तुम्ही बघत असाल की एक प्रकारचं अगर मीडियम आहे ज्यामध्ये न्यूट्रिएंट्स आणि ऑक्सिन्स हे प्रेझेंट आहेत. तिसऱ्यामध्ये काय सांगितले बघा, सॅम्पल्स डेव्हलप्स इनटू टिनी प्लांटलेट्स. म्हणजे जे हे स्मॉल ग्रीन पार्ट दिसत आहेत त्यामध्ये काय तर स्मॉल प्लांटलेट्स डेव्हलप झालेत. आणि फोर्थ मध्ये काय सांगितले, प्लांटलेट्स प्लांटेड इनटू कंपोस्ट. म्हणजे हे काय केले तर वर्मी कंपोस्ट मध्ये ग्रो केलेले आहेत. हे काय झाले टोटल ओव्हरऑल टिश्यू कल्चर प्रोसेस. थँक्यू.